वकील एकटेचा थोडा हळूहळू या, मागे एवढं मोठं घ्या. कुठंतरी न्यायाधीश असल्यामुळे दबाव तयार होतो का? पोलिसांची भूमिका कुठेतरी संशयास्पद वाटते. सगळ्यात महत्त्वाचं भारतातच एखाद्या न्यायालयीन कर्मचाऱ्यांनी किंवा एखाद्या शासकीय अधिकाऱ्यांनी आपल्याच वरिष्ठाच्या विरोधात जाऊन आत्महत्या करणे ही म्हणजे फार धक्कादायक गोष्ट आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आज 3रा दिवस उलटलेला आहे तरीसुद्धा कुठंही त्या गुन्ह्याची नोंद होत नाही किंवा अकस्मात मृत्यूची नोंद झाली किंवा नाही याबाबत पोलीस प्रशासनसुद्धा काहीही सांगत नाही. त्याचे नातेवाईक आल्याच्यानंतर बघूत अशी उडवाउडवीची उत्तरं दिली जातात. आणि दुसरा भाग असा आहे की ज्या चिठ्ठी सापडली असे सांगितलं जातं, परंतु चिठ्ठीमध्ये काय लिहिलेलं आहे हे लोकांच्या समोर आलेलं नाही. खरं म्हणजे चिठ्ठीत काय आहे ते जर लोकांच्या समोर आलं तर योग्य पद्धतीनं त्याची कार्यवाही करणं सोपं जाईल. परंतु पोलीस प्रशासन त्या चिठ्ठीमध्ये काय आहे याबाबत काहीही सांगायला तयार नाही. पोलीस यंत्रणावर दबाव आहे की नाही सांगता येत नाही, परंतु न्यायाधीश जर आपण म्हणजे इक्वॅलिटी जर मानत असो तर अशा वेळेसमध्ये कुणाच्या विरोधामध्ये त्या चिठ्ठीमध्ये उल्लेख केलेला असेल तर त्यासाठी कुणालाही पाठीशी घालण्याचं कुठलंही कारण नाही. सर्व जर माणसं जर कायद्यासमोर समान असेल तर मग त्याला जजसुद्धा अपवाद असू शकत नाही. पुढील मागणी काय आहे? जर याचा योग्य पद्धतीनं जर तपास झालेला नाही, सर्वात महत्त्वाचा आपला पहिला मुद्दा हा आहे की जे काही स्थानिक पी असतील त्यांना सोडून इतर DYSP की रँकच्या व्यक्तीनं त्याचा तपास करणं आवश्यक आहे आणि ते त्यांच्यामार्फत निष्पक्षपातीपणे चौकशी झाली पाहिजे आणि चिठ्ठी ही लोकांच्या समोर आली पाहिजे, जनतेच्या समोर आली पाहिजे. ही आमची भूमिका राहणार आहे.